So today is day 2 and we are going to आता आम्ही मेट्रो पकडायला चाललो आहे. पैदलच चाललो आहे कारण की आमच्या हॉटेल रूमपासनं मेट्रो जी आहे जवळच आहे. सो आता 10 वाजले तरीसुद्धा कडक ऊन आहे. सो आता फुल तयारी करून चाललो आहे आम्ही मेट्रो स्टेशनला. तिथून मेट्रो पकडून वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाणार आहे आणि मग तिथलं तुम्हाला जो व्ह्यू आहे तो दाखवतो. असं आहे की तुम्हाला झेब्रा क्रॉसवरूनच चालावं लागते. या मेट्रोमध्ये आम्हाला जायचं मेट्रो स्टेशन आहे बरदुबईच्या जवळचं. सो आता तिथं आम्ही जातो. सो इथून मेट्रो पकडायची आणि आता वर्ल्ड ट्रेड सेंटरला जायचं आहे आम्हाला. इथून एंट्री करायची आहे. सो आता हे मेन मेट्रो स्टेशन आहे आणि आता इथून हा पाटपूल आहे तर इथून चाललो आहे. ट्रेड इथून तर आम्ही आता वर्ल्ड ट्रेड सेंटर या मेट्रो स्टेशनवर उतरलो आहोत. समोर फ्युचर सिटी इथून बघू शकता. फ्युचर सिटी जी आहे ती समोरच दिसते. तर इथे सुद्धा आम्ही जाणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही जे एक्झिबिशन आहे क्रिप्टोचं त्यासाठी आम्ही जाणार आहोत वर्ल्ड ट्रेड सिटीमध्ये. वर्ल्ड ट्रेड सेंटर. समोर बिल्डिंग दिसते तुम्हाला. तिथे इन्फिनिटी पूल म्हणून आहे जो की तुम्हाला भेटू शकतो इथे. आणि जो असं आहे पाहू शकतो. हां असं फ्रीजमध्ये आल्यासारखं वाटतं. मस्त थंड थंड. बाहेर डायरेक्ट उकाडा आहे उकाडा. स्वतः इथे आमचे आय कार्ड तयार होत आहेत एक्सपोचे. फायनली इन क्रिप्टो वर्ल्ड सेंटर क्रिप्टो एक्सचेंज. दिस इज सी दिस इज आय डी कार्ड. Thank you. So basically, everyone talks about tokenization. I heard also the previous panel. Is it a narrative that's being fed, or is that reality? And I'm experiencing every day. Like I can give you example. It's a reality. Ripple has been a huge bridge from day one, like more than 10 years ago, between TradFi and blockchain.
like institutional adoption, how do we've been talking about it as a buzzword, but now वर्ल्ड वाईडमधून जेवढे पण क्रिप्टो एक्सचेंजेस असतात ते इथे आले आहेत. सो यू कॅन सी सर्व टॉपचे क्रिप्टो एक्सचेंजेस छोटे मोठे किंवा नवीन कॉईन जे पण लॉन्च होणार आहेत ते सर्व काही इथे तुम्हाला या एक्सपोमध्ये मिळून जाते. क्रिप्टो आहे. सो आता इथे त्यांच्या थ्रू ॲप आहे स्पिन करायचं फक्त इथे. स्पिन केल्यानंतर आता इथे जो येईल त्याच्या तो तुम्हाला मिळेल. टी शर्ट बॅग वगैरे. टी शर्ट रिव्ह कम्युनिटी थ्रू टी शर्ट भेटले. ओके डन. रजिस्ट्रेशन केलं आहे मी. रजिस्ट्रेशन केल्यानंतर रिव्हर थ्रू आता इथे व्हील स्पिन करायचं. सो आता ज्याच्यावर पण तिथे प्राईज मला मिळेल. आता इथे रेड आहे. यू कॅन सी हिअर. On a t-shirt. Yes. Which size do you have? I'm XS. Huh? This is XS. XS. Small. This is extra small. Extra small. Okay, only small. I need only small. Okay. Yes. Small or There you go. okay. So, thank you for giving this. Thank you so much. So आता मला टी शर्ट भेटलं आहे रिव्हर थ्रू. सो आता मला भावांना सुट्टी कुठे गेले. सो दिस इज क्रिप्टो मायनिंग. हिला फक्त एकदा ऑन करून तर ॲटोमॅटिक स्वतः मायनिंग करते. What's the price? That's what I'm asking. I can either your WhatsApp and I send the price list to you. Yes, please. Okay, just a moment. इथे क्रिप्टो मशीन आहे. क्रिप्टो मायनिंग मशीन आहे. सो आमचे मोठे बंधू तुम्हाला क्रिप्टो मशीनबद्दल सांगतील थोडेफार इन्फॉर्मेशन. सो ही जी मशीन आहे ना वॉट्स मायनर म्हणून आहे M60. या मशीनची पॉवर आपण समोर बघू शकतो. सो ही मशीन आहे. ती कोणतं कॉईन माइन करू शकते की BTC माइन करेल का डॉजे कॉईन माइन करेल हे आपल्याला याच्यामधून कळून येईल. एकदा तुम्ही सो टेक अ लुक ॲट द मायनिंग मशीन. ही स्मॉल केसमध्ये आहे. त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे जास्त फॉर्ममध्ये ती क्रिप्टो मायनिंग करते. त्याचा हॅश रेट 170 TH आहे. पॉवर ऑन जे पॉवरचं कन्झम्पशन आहे ते 3542 वॅटचं कन्झम्पशन पर मंथली होईल. सो दिवस मायनिंग करू शकते. नाही त्याचं हॅश रेटवर अवलंबून असतं. हॅश रेट 170 TH. ओके. सो हा हॅश रेट असतोय. सो 170 दिवसाला ती मायनिंग करू शकते हॅश रेट. बिटकॉईन जे असते ते हॅश रेटमध्येच काउंट केले जाते. And that is the water cooling cabinet we have. सो इथे मायनिंगची जी मशीन आहे त्याबद्दल एक्सप्लोर चालू आहे. Other energy companies, we have our own apps as well. We build our own platforms. That is called Panda. Like big error. So I was like, okay, I will not do that. So then I start to make my own self. But again, emotional damage because I cannot control no more. I couldn't do trade well. सो एक्सपो संपल्यानंतर आम्ही वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जो एरिना होता तिथे बसलो. तिथे असा ब्युटिफुल असा वॉटरफॉल होता. आणि मेट्रो पकडून परत आम्ही रील्स वगैरे भेटायला निघालो वगैरे लागलो. आणि सकाळपासून काही पोटामध्ये अन्नाचा दाना नव्हता. असं दॅट्स वाय. एका मॉलमध्ये तुम्ही पाहू शकता इथे जेवायला इंडियन रेस्टॉरंट बघा तुम्ही. पूर्ण भेंडीची भाजी वगैरे, बिर्याणी, फ्लावर, चिकन टक्की. मस्त आहे जेवायला इथे.
मस्त आहे इथं. आणि जेवण करून मी स्विमिंग पूलला जाईल, कारण की खूप थकलो आहे. रिलॅक्स होण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये जाईल. राहिलेत स्विमिंग पूल बंद व्हायला. पटकन 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 वरती जायचंय, वरती जायचंय, वरती जायचंय, वरती. सो आता HC म्हणून आहे, हे तुझं पाहू शकता. रूम आहे, चालू पाहिजे फक्त. आता फुल घाम आलेला आहे, दॅट्स वाय. आणि स्विमिंग करतो. टॉवेल पण मिळतो इथे, टॉवेल भेटलेला आहे मला. सामान इथे ठेवून देतो, मोबाईल भेटतो. जो थकवा होता, जो क्षीण होता, सगळा निघून गेला. मला नाईट व्ह्यू दाखवतो मी आमच्या टेरेसवर, आमच्या म्हणजे हॉटेलच्या टेरेसवर. सो ही मागची बिल्डिंग आहे, मॅनहॅटन बिल्डिंगचं नाव आहे दुबईचा, सिटी मॅक्स हॉटेलवर. सो आता स्विमिंग पूलचा टाईम संपलेला आहे. सो आता मी खाली जातो, खाली जाऊन परत एकदा शॉवर घेईल. तिथं चेंजिंग रूम चेंज करायची. जे केलं आहे मी, आता रूममध्ये जाऊया. रूमच्या दिशेने क्लोरीन भरपूर होतं पाण्यामध्ये. सो डोळ्यात डोळे त्या टाईप सीन झालं आहे. इथे आली लिफ्ट, मला जायचं आहे खाली. सो खालचं बटन, ऑब्विसली लास्ट फ्लोर आहे, सो खालचंच बटन असणार आहे याला. 6 लिफ्टचा वेट करतोय मी आता. लिफ्ट आली आहे आपली. सो आता सेकंड फ्लोअर, डोअर क्लोज. सो आता 7वा 6 काउंटडाऊन चालू झाला आहे. 5 4 3 2 2 2 2 यस. इथून 276 इकडे वेंडिंग मशीन. 6 7 इथनं हे ॲक्च्युअलीमध्ये जी आपली सतरंजी असते, किंवा त्याला काय म्हणता येईल, मऊ लागते पण पाहायला. आणि ही इथे आमची रूम.